आज सगळ्या महाराष्ट्राचा आरोप आहे, सगळ्या महाराष्ट्र एकच आरोप करतोय की कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतोय, कीर्तनाची पातळी कालही घसरलेली नव्हती, कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाहीये आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाही. तुम्ही तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचलीच नाही महाराज. तुम्हाला समाज जमवणारा कीर्तनकार पाहिजे, तुमची लाल करणारा कीर्तनकार पाहिजे. मग अभंगाची काय अपेक्षा आहे तुम्हाला? बरोबर आहे का नाही? अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही असे महात्मे आहे ना, जा चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, आपल्या गंगापूरचे राऊत बाबा, असे महान पण तुम्हाला ते कुठं आवडतात? तुम्हाला रील स्टार पाहिजे, आवाजाचे जादूगार पाहिजेत, घ्या. आमचं काही म्हणणं नाही. मी विरोधात आहे त्याच्या, मी त्याच्या विरोधात आहे. माणसांना हे बोलण्याची ताकद ठेवली पाहिजे आणि ती फक्त आपल्याकडे. बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला मानणारच नाही तुम्ही आम्हाला माना म्हणून. मी तुम्हाला म्हणलं का तुम्ही आम्हाला महाराज म्हणा, अजिबात नाही. आमच्यासारख्या भोंदू लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. एक श्यामबाबाच्या दरबारात सांगतो, माळ एंड बेंबीपासून शेंडीपर्यंत गंध आहे. मग उद्योग झाले की अजिबात असल्या भानगडी करायच्या नाही. तुम्हाला जर विश्वासच ठेवायचा असेल, तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त ज्ञानोबराय तुकोबराय ठेवा. जीवनामध्ये कधीच फजिती होणार. 2 तासाचं कीर्तन ऐकून तुम्ही त्याच्या प्रेमात पडता कसं? त्याला का आदर्श मानताय तुम्ही? 2 तास कीर्तन चांगलं करतो हे नका पाहू, 22 तास काय दिवे लावतो हे पहा. आपली स्पष्ट भूमिका आहे. तुम्हाला पटल तर घ्या, सोडून द्या, आम्हाला त्याचा काही ताण. पण हे बोललं पाहिजेत महाराज. खरं सांगू का तुम्हाला, लोक होपले झाले हो, कोणाच्याही नादी लागायला लागले. ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा. अरे अस्वलाला सुद्धा हातात केस असता, मग त्याला साधू म्हणणार आहे तुम्ही? काही कोणाच्या बी ना, अजिबात नाही. आणि मग आवाजाचा जादूगर लय पब्लिक जमा होते. अरे कशाची पब्लिक? पुरुषोत्तम पाटलापेक्षा गौतम पाटलाला पब्लिक जास्त आहे. मग तुम्ही पब्लिकवर महाराज ठरवणार आहे? अहो इंस्टाग्राम काढा ना तुम्ही. इंस्टाग्रामवर हे तमासगीर, हे जे चाळे चुळे करतात, त्यांचे सुद्धा फॉलोअर्स मिलियन्स मध्ये, किती मध्ये? आणि मग प्रसिद्धीवर महाराज ठरवणार आहे तुम्ही? आपल्या तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच महाराजाचे फॉलोअर्स 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या वर नाहीये. मग तुम्ही प्रसिद्धीवर महाराज नका ठरवू. तुम्ही त्याचं आचरणही पाहिलं पाहिजे, तो कसं वागतो हेही पाहिलं पाहिजेत ना. मी हे तुम्हाला जाहीर बोलतोय, 4-5 कॅमेरे म्हणून बोलतोय. बरोबर आहे का नाही? कीर्तन गोड करतोय म्हणून लगेच त्याचे फोटो नका लावू, ते नरकात जाईन, तुम्हाला घेऊन जाईल. श्याम बाबा आहे ना, त्यांच्या डोक्यावर त्यांच्या चरणी मस्तक ठेवा. इकडं मारुती राय आहे, पांडुरंग परमात्मा आहे, इकडं भगवान बाबा आहे. अरे ह्या लोकांना आदर्श ठेवा. आलतू फालतू महाराजांच्या नादी लागू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती आहे. तुमचा विश्वासघात जर नाही व्हा वाटत ना, तर भगवान बाबा सारख्या महान संतांच्या चरणी मस्तक ठेवा. बाकीच्या येड्याच्या नादी लागू नका. आणि मग लोक कोणावर श्रद्धा ठेवतात, आणि मग लोक म्हणतात बाबू महाराज लोक बिघडले. आम्ही सांगितलं तुला त्याच्या नादी लाग. तू त्या मनानं उद्योग करतो, त्या मनानं त्याला साधू म्हणतो, त्यानं काही उद्योग केला, अरे झालं. अरे हे सगळं तसंच गोळ आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कोणाच्या विषयी मनामध्ये श्रद्धा ठेवायची नाही. विठाला विठाला अजून सुद्धा काही महात्म्यांचं कीर्तन ऐकलं, काही साधूंचं कीर्तन ऐकलं की माणसाला माळ घ्यायची इच्छा होती ना महाराज. अशी भरपूर महात्मे या महाराष्ट्रामध्ये. त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला ज्ञानेश्वरी वाचा वाटते, त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला पंढरपूरची वारी करावा वाटते, त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला गाथा वाचा वाटतो. अशा महात्म्याच्या मुखातून श्रवण करा. तुम्ही चांगल्याच्या मुखातून जर श्रवण केलं तर परमार्थाविषयी तुमची श्रद्धा वाढल. काय वाढल? परमार्थाविषयी विश्वास वाढल. आणि परमार्थ करायचा श्रद्धेसाठी आहे. परमार्थ हा काही टाइमपास नाहीये. परमार्थ हे काही मनोरंजनाचं ठिकाण नाहीये. परमार्थ हे तुमच्याने माझ्या उद्धाराचं ठिकाण आहे. आणि उद्धार जर करून घ्यायचा असेल तर चांगल्या लोकांचं श्रवण करा. निळोबराय सांगतात, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, अशा लोकांचं श्रवण केल्यानंतर परमार्थ पोटी दृढावे. ठीक आहे निळोबराय, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर फायदा ऐक. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज जरी मी त्यांचं चांगलं श्रवण केलं तरी माझा परमार्थ दृढ होतोय.
दृढ या शब्दाचा अर्थ परमार्थाविषयी विश्वास वाढतो. काय वाढतोय? विश्वास वाढतो. मला एवढंच सांगायचं, साधूच्या सहज बोलण्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाचं कल्याण आहे. आपण सहज जरी बोललो तर लोकांचे घरं जळतात. महाराज माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. आपण सहज जरी बोललो तर एका सप्त्याचे 2 सप्ते होतो. काय ताकद असेल आपली महाराज. आपण सहज जरी बोललो तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते. एवढी ताकद आहे तुमच्या माझ्या थोबाडाची. म्हणून बोलत असताना जर सप्रेमानं बोललं पाहिजेत ना महाराज. साच आणि मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावाणी ओठी. तू का म्हणे सोपं सांगतो गड्यानो तुम्हाला. राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात? हो हा, राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात? गोड बोलतात. त्यांचा तेवढा गुण घ्या तुम्ही, सप्ताह चांगला होईल आपला. त्यांचा तेवढा गुण घेतल्यानंतर आपल्याला कोणताच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून बोलत असताना चांगलं बोला गड्यानो. गावात एक मूर्ख होता. मूर्ख आहे नाव नाही, मूर्ख ही पदवी. त्याला कोणी जय हरी घालत नव्हतं. त्याला कोणी राम राम घालत नव्हतं. त्याला द्वादशीला जेवायला नाही. अख्खं गाव त्याला वैतागलेलं होतं. कुठं द्वादशीच्या पंक्तीला नाही, कोणाच्या सप्त्याच्या पंक्तीला नाही. कारण ते जिथं जाईल तिथं बसकन काहीतरी चुकीचं बोलायचं. त्याच्या वर्गमित्राचं लग्न होतं. सगळ्या गावाला चूल बंधावताना अख्खं गाव गेलं आणि हे एकटंच गावात होतं. एक माणूस गाईला पाणी पाजायसाठी गेलो होतं. ते राहिलं होतं. ते टू व्हीलरवर चालय नाव झालं, ए दाद्या थांबवा रे. ठीक आहे, मला माहिती आहे मी मूर्ख आहे, मला बोलण्याचं नॉलेज नाही, कळतंय मला. अरे पण माझा वर्गमित्र आहे रे. आम्ही दोघं जण एका बेंचवर बसलेलो. अरे एका ताटात खाल्लंय. हे बघ 2 ठिकाणी दुश्मनी काढत जाऊन अंतयात्रेच्या ठिकाणी आणि एखाद्या शुभ कार्याला माणसाने त्या गोष्टी करू नये. माझ्या डोळ्यानं मला त्याचं लग्न पाहायचं. हे म्हणे भाऊ मी तुझ्या नादी लागणार. तू माझ्या गाडीवर बसशील, काहीतरी उद्योग करतील लोक, तुलाही मारतील मला सुद्धा मारतील. तो म्हणे बघ तुझ्या गळ्याची शपथ घेतो, जेवण करणार, अक्षदा टाकणार आणि निघून येणार. बरोबर 1:30-2च्या सुमारात हे मागं लागून त्याच्यासोबत गेलं. नेमकंच वाघिंसा चालू. वाघिंसा कळतो ना, ती नवरी येते, आपण तिला साडी वगैरे देतो, ते चालू होतं. आणि वरबापाने माईक हातात घेतला. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवून घ्या. मोठ्या माणसाचं लग्न होतं. 10-20 आयटम वगैरे पहिल्याच पंक्तीत जेवलं. बरं आता ज्याला पान, ज्याला सुपारी सगळं असतं ते. आता लग्न म्हणल्यावर हे मस्त मसाला पान खाऊन वरबाकडं चाललो. वरबाप तो घामा झोकील झाला म्हणे येडं. आणि कसं काय आलं, याला तर आमंत्रण नाही, काही नाही, याचं नाव नाही, याला बोल जय हरी जय हरी जय हरी जय हरी. कसं काय आला तू? माझा मित्र आहे, आलो एकाच्या गाडीवर बसून. बरं 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 बरं. जेवला? हो हो जेवण झालं. पान बिन खाल्लं? हो हो. ते बघ तिथं तो हॉल आहे, तिथं मस्त कूलर वगैरे लावलेलं आहे. 5 वाजताचं लग्न आहे, तोपर्यंत आराम कर. हा म्हणे बरं बरं बरं. नवरदेव कुठे आहे? तुला काय करायचं म्हणे? जेवण झालं ना तू? अहो पण नवरदेव कुठे आहे? नवरदेव मारुतीच्या मंदिरावर. बरं बरं. आणि नवरी कुठे आहे म्हणे? नवरी तिच्या घरी. बरं बरं. आणि लग्न किती वाजता आहे म्हणे? 5 वाजता. म्हणे आता किती वाजले? 2. बरं बरं बरं. परत म्हणे नवरदेव कुठे आहे? तू सांगितलं म्हणे एकदा मारुतीच्या मंदिरावर आहे. आणि नवरी कुठे? म्हणे नवरी तिच्या घरी आहे. लग्न किती वाजता आहे म्हणे? 5 वाजता. आता किती वाजले? 2. परत वरबापाला म्हणतो नवरदेव कुठं? बूट काढूक म्हणे. तुला सांगितलं नाही एकदा, कळत नाही का? मारुतीच्या मंदिरावर आहे. नवरी कुठे? म्हणजे तिच्या घरी आहे. लग्न किती वाजता आहे? 5 वाजता आहे. आता किती वाजले? 2. आणि म्हणे का हो जर 5 वाजलो की मंडपाला आग लागली तर काही गरज आहे का शहाणपणा करायची? अहो काहीच गरज नाही ना. धो आणला. काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं माणसाला कळलं पाहिजे ना महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण सहज जरी बोललो तरी लोकांचं मन दुखतात महाराज. बोलत असताना गोड बोला. महाराज सांगतात साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ करण्याची इच्छा प्रगट होती. आज सगळ्या महाराष्ट्राचा आरोप आहे. सगळ्या महाराष्ट्र एकच आरोप करतोय की कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतोय, कीर्तनाची पातळी कालही घसरलेली नव्हती, कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाहीये आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचलीच नाही महाराज. तुम्हाला समाज जमवणारा कीर्तनकार पाहिजे, तुमची लाल करणारा कीर्तनकार पाहिजे. मग अभंगाची काय अपेक्षा आहे तुम्हाला? बरोबर आहे का नाही? अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही असे महात्मे आहे ना. जा चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, आपल्या गंगापूरचे राऊत बाबा, असे महान पण तुम्हाला ते कुठं आवडतात? तुम्हाला रील स्टार पाहिजे, आवाजाचे जादूगार पाहिजेत. घ्या, आमचं काही म्हणणं नाही. मी विरोधात आहे त्याच्या.
मी त्याच्या विरोधात आहे. माणसांना हे बोलण्याची ताकद ठेवली पाहिजेत आणि ती फक्त आपल्याकडे आहे. बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला मानणारच नाही तुम्ही आम्हाला माना म्हणून. मी तुम्हाला म्हणलं का तुम्ही आम्हाला महाराज म्हणा, अजिबात नाही. आमच्यासारख्या भोंदू लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. एक श्यामबाबाच्या दरबारात सांगतो, माळ एंड बेंबीपासून शेंडीपर्यंत गंध आहे. मग उद्योग झाले की अजिबातच भानगडी करायच्या नाही. तुम्हाला जर विश्वासच ठेवायचा असेल, तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त ज्ञानोबराय तुकोबराय ठेवा. जीवनामध्ये कधीच फजिती होणार. 2 तासाचं कीर्तन ऐकून तुम्ही त्याच्या प्रेमात पडता कसं? त्याला का आदर्श मानताय तुम्ही? 2 तास कीर्तन चांगलं करतो हे नका पाहू, 22 तास काय दिवे लावतो हे पहा. आपली स्पष्ट भूमिका आहे. तुम्हाला पटल तर घ्या, सोडून द्या. आम्हाला त्याचा काही ताण, पण हे बोललं पाहिजेत महाराज. खरं सांगू का तुम्हाला, लोक होपले झाले हो. कोणाच्याही नादी लागायला लागले. ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा. अरे अस्वलाला सुद्धा हातात केस असतात, मग त्याला साधू म्हणणार आहे तुम्ही? काही कोणाच्या बी ना, अजिबात नाही. आणि मग आवाजाचा जादूगर येऊन लय पब्लिक जमा होते. अरे कशाची पब्लिक? पुरुषोत्तम पाटलापेक्षा गौतम पाटला पब्लिक जास्त आहे. मग तुम्ही पब्लिकवर महाराज ठरवणार आहे? अहो इंस्टाग्राम काढा ना तुम्ही. इंस्टाग्रामवर हे तमासगीर हे जे चाळेचुळे करतात त्यांचे सुद्धा फॉलोअर्स मिलियन्स मध्ये, किती मध्ये? आणि मग प्रसिद्धीवर महाराज ठरवणार आहे तुम्ही? आपल्या तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच महाराजाचे फॉलोअर्स 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या वर नाहीये. मग तुम्ही प्रसिद्धीवर महाराज नका ठरवू. तुम्ही त्याचं आचरणही पाहिलं पाहिजे. तो कसं वागतो हेही पाहिलं पाहिजेत ना. मी हे तुम्हाला जाहीर बोलतोय, 4-5 कॅमेरे म्हणून बोलतोय. बरोबर आहे का नाही? कीर्तन गोड करतोय म्हणून लगेच त्याचे फोटो नका लावू. ते नरकात जाईन, तुम्हाला घेऊन जाईल. श्याम बाबा आहे ना, त्यांच्या डोक्यावर त्यांच्या चरणी मस्तक ठेवा. इकडं मारुती राय आहे, पांडुरंग परमात्मा आहे, इकडं भगवान बाबा आहे. अरे ह्या लोकांना आदर्श ठेवा. आलतू फालतू महाराजांच्या नादी लागू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती आहे. तुमचा विश्वासघात जर नाही व्हा वाटत ना, तर भगवान बाबा सारख्या महान संतांच्या चरणी मस्तक ठेवा. बाकीच्या येड्याच्या नादी लागू नका. आणि मग लोक कोणावर श्रद्धा ठेवतात आणि मग लोक म्हणतात बाबू महाराज लोक बिघडले. आम्ही सांगितलं तुला त्याच्या नादी लाग. तू तो या मनानं उद्योग करतो, त्या मनानं त्याला साधू म्हणतो, त्यानं काही उद्योग केला. अरे झालं. अरे हे सगळं तसंच गोळ आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कोणाच्या विषयी मनामध्ये श्रद्धा ठेवायची नाही. विठाल विठाल अजून सुद्धा काही महात्म्यांचं कीर्तन ऐकलं, काही साधूंचं कीर्तन ऐकलं की माणसाला माळ घ्यायची इच्छा होती ना महाराज. अशी भरपूर महात्मे या महाराष्ट्रामध्ये. त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला ज्ञानेश्वरी वाचा वाटते. त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला पंढरपूरची वारी करावा वाटते. त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला गाथा वाचा वाटतो. अशा महात्म्याच्या मुखातून श्रवण करा. तुम्ही चांगल्याच्या मुखातून जर श्रवण केलं तर परमार्थाविषयी तुमची श्रद्धा वाढल. काय वाढल? परमार्थाविषयी विश्वास वाढल. आणि परमार्थ करायचा श्रद्धेसाठी आहे. परमार्थ हा काही टाइमपास नाहीये. परमार्थ हे काही मनोरंजनाचं ठिकाण नाहीये. परमार्थ हे तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं ठिकाण आहे. आणि उद्धार जर करून घ्यायचा असेल तर चांगल्या लोकांचं श्रवण करा. निळोबराय सांगतात, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, अशा लोकांचं श्रवण केल्यानंतर परमार्थ पोटी दृढावे. ठीक आहे निळोबराय, चांगल्या लोकांचं श्रवण केलं, चांगल्या लोकांची संगती केली की परमार्थ दृढ होतो. निळोबराय सारखा महात्मा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगता, देवा वाया गेलो हो माझं जीवन, कळलं नाही मला. अरे निळोबराय सारख्या महात्म्यानं म्हणावं माझं जीवन वाया चाललंय. तुम्हाला मला कधी होशच नाही येत ना की आपण आलोय कशासाठी, करायचं काय, कुठं, सगळं विसरून गेलोय. भागवतकार सांगतात, काल व्याल मुखग्रास त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना दादा, ज्ञानोबरायची ओवी, हे काळान काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाखरी तव हे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिली ना केली. 1 मिनिट लागत नाही महाराज. कपातला चहा कपातन बसितला अहो लोक म्हणे आता चाल म्हणली हो कीर्तनात, त्यानं मरायला उशीर लागत नाही. 1 सेकंद सुद्धा नाही लागत. सगळ्या गोष्टी मागलेल्या आहे महाराज महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात सोपं झालंय मरण. सगळ्यात सोपं काय आहे? मरण. आता मरण्यासाठी म्हातार व्हायची गरज नाही.
पूर्वी लोक म्हणायचे जो जाडा जोडा माणूस आहे त्याला अटॅक येतो. कोण म्हणतंय तुम्हाला? 16 वर्षाच्या लेकराला सुद्धा अटॅक यायला लागलाय आता. लोक म्हणतात मसाले खाऊ नका मुळव्याध होतो. 3 महिन्याच्या लेकराला सुद्धा मुळव्याध व्हायला 3 महिन्याच्या लेकराला. माझा एक मित्र आहे त्याच्या पोरग 3च महिन्याचा. 3 महिन्याच्या लेकरानं आईचं दूध सोडून काय पेलेलं आहे हो? अहो काहीच नाही ना. आईचं 3 महिन्याच्या लेकराला कळतच काय, पण 3 महिन्याच्या लेकराला सुद्धा मुळव्याध व्हायला लागलाय. 10-10, 12-12 वर्षाच्या लेकरांना सुद्धा शुगर व्हायला लागली. तुमचं आयुष्य आता 50च्या पुढे राहिलेलंच नाही. आता हे म्हातारे कोतारे नाही, पाहून घ्या यांच्याकडं. आपण म्हातारे होणार. हे जे दिसतात ना आता हे बाबा फेटेवाले, चांगलं डोळे भरून पाहून घ्या. परत आपल्यासारखं परत तेवढं वयाचं कोणी होणार. माणसाची आयुष्य मर्यादा कमी कमी होत चालली ना. जसं जसं दुनिया डेव्हलप होत चालली तसं तसं माणसाचं आयुष्य काय होत चाललंय? कमी होत चाललंय महाराज. आणि अगदी कमी आयुष्य, अल्प आयुष्य मानव देह शतकनिले ते अर्धरात्र खायमध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पाहिगा. आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही काय काय करणार आहे? अहो काहीच होत नाही ना. 100 वर्षातले 50 वर्ष झोपीत गेले पोराव, किती उरले? हा 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने 10-12 वर्षापासून 5 वर्ष पुरी पाण्यातच गेले. प्रत्येक गावात 150-150 कार्यकर्ते पडून लटकते रे ना रे. गणपतीच्या आरत्या करता येते, श्याम बाबाला नारळ फोडता येते, भगवान बाबाची पुण्यतिथी करता येते. काही बावळे तर भद्रा मारुतीला मला एक कळत नाही. ठीक आहे, ज्या खात्याकडे जे मंत्रीपद आहे त्या मंत्र्याला ती मागणी केली पाहिजे ना. आता बजरंग बलीला बायको मागून जमल का हो? आता ब्रह्मचारी आहे ना. आणि ब्रह्मचारी माणसाला बायको कशी मागता? अरे बायकोच जर मागायची तर भगवान श्रीकृष्णाला मागा, त्या बापाची PhD त्याच्यात. तुम्ही जर देव मानत नसाल तर रावणाची पूजा करा, त्या बापाची सुद्धा PhD. त्यानं 80,000 केल्या. तुम्ही मारुतीकडे जा, गणपतीकडे जा, नवरात्रात बिना चपलीचे फिरा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो तुमचे लग्न आता होणार नाही. मग महाराज आम्ही करायचं काय? मी तुमचा मित्र आहे ना, काळजी करू नका. मी तुमच्यासाठी एक रामबाण उपाय काढलाय, एक योजनाच राबवली मी तुमच्यासाठी. आता ती 800 रुपये घ्या, संभाजीनगरला जा आणि तुमच्या बापाकडून 800 रुपये घेऊन छत्रपती संभाजीनगरला जा आणि मोजून 7.5 ते 8 मीटर लाल कापड घेऊन या. त्याच्या 4 लुंग्या शिवा, 2 लंगूट, उरलेल्या पैशाचा अर्धा 1 किलो गांजा घ्या. अरे आपण पुण्यवान आहे. आपण सापडलो नाही या दुष्काळामध्ये चिलू, नाही तर होणेच नाही. बरोबर आहे का नाही? मग आता 15 वर्ष तुमच्याकडे शिल्लक आहे. 15तले 3 कोरोनात गेले, खाली किती उरले? आता 12 वर्षात काय काय करणार आहे महाराज सांगतात. काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. कधी देवाचं चिंतन करणार आहे? जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. निळोबराय सांगता देवा वाया गेलं हो माझं जीवन, अनुतापासी दुनिव चढे. काय म्हणले निळोबराय? अनुताप तुम्हाला झाला तर फक्त संताप होऊ शकतो. अनुताप म्हणजे अजिबात आपल्याला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाहीये. पण ऐका ना देवा, चांगल्या लोकांची संगती केली त्याच्यामुळे चांगलं ऐकायला भेटलं, चांगलं ऐकलं त्याच्यामुळे परमार्थ दृढ झाला. आणि परमार्थ दृढ झाल्यामुळं मला परमार्थामध्ये वैराग्य निर्माण झालं. वैराग्य वाढे चढोवडी, वैराग्य वाढे
चढोवडी वैराग्य